श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने कोणते बदल आपल्याला जाणवतात? श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा फक्त शब्द नाही, तर तो एक दिव्य अनुभव आहे. अनेक भक्त सांगतात की ज्या दिवसापासून त्यांनी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केले, त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले. पण हे बदल नेमके कोणते असतात? स्वामींची कृपा आपल्याला कशी काय जाणवते? आज आपण याच विषयावरती सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. पहिलं म्हणजे मनाला शांतता मिळू लागते. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचे पहिले लक्षण म्हणजे मन शांत होऊ लागते. पूर्वी छोटी छोटी गोष्ट मनाला त्रास देत असे. सतत चिंता, काळजी, भीती वाटत असे. पण स्वामींचे नाव घेतल्यावर मनात एक वेगळी स्थिरता निर्माण होते. अडचणी तशाच असतात, पण त्यांचा भार कमी वाटू लागतो. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भावना मनात रुजली की भीती आपोआपच दूर होते. दुसरं म्हणजे नकारात्मक विचार कमी होतात. जेव्हा श्री स्वामी समर्थांची कृपा होते, तेव्हा मनातली नकारात्मकता हळूहळू कमी होते. मत्सर, द्वेष, राग, सद्बुद्धी, भावना सर्व काही कमी होते. मन सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू करायला लागते. भक्ताला प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले दिसायला लागते. तिसरं म्हणजे संकटातून मार्ग दिसू लागतो. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की पुढे काय करायचे आहे आपल्याला हेच समजत नाही. अशा वेळी श्री स्वामी समर्थांची कृपा झालेली असेल तर अचानक योग्य मार्ग दिसू लागतो. योग्य व्यक्ती सुद्धा भेटते आणि आपल्याला योग्य सल्ला सुद्धा मिळतो. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. हे सर्व श्री स्वामी समर्थांच्या कृपेचेच संकेत असतात. चौथा आहे आत्मविश्वास वाढतो. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे भक्ताच्या मनात एक विश्वास निर्माण होतो. मी एकटा नाही, श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हा विश्वास व्यक्तीला खंबीर बनवतो. अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य वाटू लागतात. घरातील वातावरण बदलू लागते. ज्या घरात श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भांडणे कमी होतात. ताणतणाव कमी होतो. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढतो. घरामध्ये शांतता आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते. सहावं आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसू लागते. स्वामींची कृपा झाली म्हणजे अचानक खूप पैसा मिळतो असे नाही बरं का, परंतु आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग मात्र नक्कीच आपल्याला मिळू लागतात. कामाच्या नवीन संधी आपल्याला मिळतात. अडकलेले पैसे सुद्धा मिळतात. आपला अनावश्यक खर्च कमी होतात. हळूहळू आर्थिक स्थैर्य सुद्धा निर्माण होते. सातवं आहे योग्य लोक आयुष्यामध्ये येतात. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या आयुष्यात चांगल्या व्यक्ती येऊ लागतात. ज्या लोकांमुळे आपले नुकसान होते ते लोक दूर जाऊ लागतात आणि ज्या व्यक्ती आपल्याला पुढे घेऊन नेतील अशा व्यक्ती भेटू लागतात. तेच आपले योग्य सल्लागार असतात. आठवं आहे स्वप्नांमध्ये संकेत मिळतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामी समर्थ स्वप्नांमधून सुद्धा मार्गदर्शन करतात. कधी स्वामींचे दर्शन होते, कधी स्वामींचे आपल्याला मंदिर दिसते, कधी एखादा संकेत सुद्धा मिळतो. प्रत्येक स्वप्नाला अर्थ नसतो.
पण काही स्वप्ने मनाला विशेष शांतता देऊन जातात. 9 आहे नामस्मरणाची ओढ वाढते. श्री स्वामी समर्थांची कृपा झाल्याचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे नामस्मरणाची आवड वाढते. पूर्वी जप करण्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण आता स्वतःहून नाम घ्यावेसे वाटते. स्वामींचे विचार सतत मनामध्ये येऊ लागतात. 10 आहे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा घडू लागतात. काही वेळा जीवनात अशा घटना घडतात ज्याचे कोणतेही तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही. डॉक्टरांनी आशा सोडलेली असते, काम होण्याची शक्यता सुद्धा नसते, पण अचानक सर्व काही सुरळीत होते. भक्त याला स्वामींचा चमत्कार म्हणतात. 11 आहे अहंकार कमी होतो. स्वामींच्या कृपेने व्यक्ती नम्र बनते. यश मिळाले तरी गर्व होत नाही, कारण त्याला कळते की सर्व काही स्वामींच्या कृपेनेच मिळालेले आहे. 12 आहे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वी प्रत्येक गोष्टीत तक्रार दिसत होती, आता प्रत्येक गोष्टीत संधी दिसू लागते. पूर्वी दुःख दिसत होते, आता त्या मागचा धडा दिसू लागतो. हा बदल म्हणजेच स्वामींच्या कृपेचा खरा प्रभाव आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा फक्त चमत्कारांमध्ये नसतो, तो आपल्या विचारांमध्ये, वागण्यात, निर्णयांमध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये दिसून येतो. जर तुमच्या आयुष्यातही मनशांती वाढली असेल, भीती कमी झाली असेल, योग्य मार्ग मिळाला असेल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावरती आहे. चला तर मग शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल, आपल्या स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या या भक्तिमय चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.